मला ना काही काही कळतच नाहीये. तुम्ही खरं सांगा, तुम्ही तुम्ही ड्रिंक वगैरे करायला लागलायत का? हा, एकदम काय सुरू आहे तुमचं? मला काही कळतच नाहीये. कालपर्यंत सगळं नीट होतं, आता तुम्ही आदित्य दादांना नोकर बनून राहायला सांगताय. त्यांनी घरातली सगळी कामं करायची. तुम्ही तुम्ही कसं बोलू शकताय? मला विश्वासच होत नाहीये. तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? हा, सांगा ना, बोला ना प्रीतम, काय सुरू आहे सगळं सांगा मला. प्रीतम, तुम्ही असे कसे वागू शकता? अहो, किती प्रेम. प्रिया 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 प्रिया, एक मिनिट प्लीज. तू त्याला काही बोलू नको. त्याची यात काहीच चूक नाहीये. मग मग का करतायत ते सगळं? माझ्यामुळे. काय? हो, तो हे सगळं माझ्या सांगण्यावरूनच करतोय. पण का म्हणजे? अगं प्रिया, तुझ्या लक्षात येत आहे का? प्रीतम जरा जरी माझ्या विरुद्ध बोलला तर आईचा किती संताप होतोय. हे यावरून लक्षात येत आहे की आईच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम अजूनही तसंच आहे. आणि हेच तपासून बघायचं होतं. म्हणूनच प्रीतमला तसं बोलावं लागलं. ते मीच सांगितलं त्याला. बिचारा प्रीतमने मनावर दगड ठेवून हे सगळं बोलला. पण मग मला आधी का नाही सांगितलं तुम्ही? अगं त्याचीच तशी इच्छा नव्हती म्हणून. सॉरी. बरं, आता तू त्याला काही बोलू नको. हा, मी आलोच. हा, प्रीतम, सॉरी, मला माहित नव्हतं. मॅडम, इस्त्रीचे कपडे. हा, एक मिनिट. हा, सावित्री, इस्त्रीवाला आलाय. सावित्री आत्या, तू थांब. घरात दादा आहे ना, तो करेल ही कामं. दादा. प्रीतम, काय चाललंय? सावित्री समोर आहे, ती घेईल. सावित्री, काय? कपडे घे. आत्या थांब. इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. इस्त्रीवाला आलाय, त्याच्याकडून कपडे घे. हा. आई, त्यांनी स्वतःहून कबूल केलंय की तो तयार आहे कामं करायला नोकरांची. मग आता प्रॉब्लेम काय? प्रीतम, हे सगळं अति होतंय, बस कर आता. एक मिनिट, काम झालंय, प्लीज थांबा आवाज. आणि एकाच घरात राहत असताना कोणी नोकर कोणी मालक नसतो. मी ठेवतोय. तुझा नेक्स्ट टास्क आहे की तो आदित्यला गाडी पुसायला लाव, नाहीतर त्याला गोळी घालण्यात येईल.
ए दादा, काय झालं? मलाच काय तोंडवर करून विचारतोयस काय झालं? तुला काय इन्व्हिटेशन द्यायचं काम करायला? मी करतोय की सगळी कामं. हो का? आहे ते एवढ्याशा रुमालाने काय होणार आहे? शर्ट आहे ना, शर्टाने पुस ना पटापट. उशीर होतोय, मला ऑफिसला जायचं यार. चल लवकर. लवकर लवकर दादा. पुसतोय मी गाडी. काय